एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची भरती यामध्ये निघाली आणि शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एअरपोर्ट ऑफ ऑथॉरिटी सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 7 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आणि यामध्ये सिक्युरिटी स्क्रीनरचे पद आहे, त्याचबरोबर यामध्ये सिक्युरिटी असिस्टंटचे सुद्धा यामध्ये पद आहे। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 34 हजार रुपये महिना यामध्ये भेटणार आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे। या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनरच्या तर टोटल 393 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर यामध्ये कोणकोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय काय तर ते तुम्हाला सांगून देतो। तर मुलं मुली सुद्धा मुलं फॉर्म भरू शकता या भरतीमध्ये, मुली फॉर्म भरू शकता आणि 12वी पास असाल तरी आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। तर पहा, पहिलं जे पद आहे हे सिक्युरिटी स्क्रीनरचं आहे, यामध्ये 227 जागा आहे। तर या पदामध्ये शैक्षणिक पात्रता आपण ग्रॅज्युएशन पाहिजे 60% गुणासह, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 55% जर तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि ह्या पदामध्ये फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी साठी 750 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST EWS आणि महिला उमेदवार असाल कोणत्याही कॅटेगरीच्या तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे, यामध्ये 166 जागा आणि या पदामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे। आपण 12वी मध्ये 60% जर तुम्हाला असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर 12वी मध्ये तुम्हाला 55% असेल तर आपल्याला या पदामध्ये फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला या पदामध्ये सिक्युरिटी असिस्टंटच्या तर खुला प्रवर्गासाठी म्हणजे जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले, SC/ST कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले आणि महिला उमेदवार तुम्ही असाल कोणत्या कॅटेगरीच्या SC/ST OBC EWS NTV ओपन SBC 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 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये उंचीची काही अटने एक लक्षात ठेवा, उंची यामध्ये मागितली नाही आहे, ग्राउंड सुद्धा यामध्ये नाही आहे, त्याचबरोबर आपला पेपर सुद्धा नाही आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। तर यामध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, तर पहा जे एअरपोर्टवर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे या सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। एअरपोर्टवर तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी बॅगेज चेकिंगचं काम असते त्या ठिकाणी, तर ते काम आपल्याला सिक्युरिटी स्क्रीनर पदामध्ये करावं लागणार आहे। ज्या पण बॅगा असतील तर ते आपल्याला बॅगा त्यांच्या चेकिंग करावं लागणार आहे। हे काही काम आपल्याला एअरपोर्टवर या ठिकाणी करावं लागणार आहे, एअरपोर्टवरच आपली ड्युटी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये या ठिकाणी पेपर सुद्धा नाही आहे, ग्राउंड सुद्धा नाही आहे। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आपला इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे या भरतीमध्ये, नॉर्मली इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये नॉर्मली प्रश्न आपल्याला बेसिक प्रश्न आपल्या रिलेटेडच विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा। कोणी त्या ठिकाणी पास होऊ शकते, तर युट्यूबवर सुद्धा तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपण पाहिला तरी कशा प्रकारे इंटरव्ह्यू असतात तर आपल्याला त्या ठिकाणी अनुभव येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते इंटरव्ह्यूच्या बेसवर या ठिकाणी होणार आहे, मुलाखत आपली यामध्ये घेतली जाणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जेव्हा आपलं इंटरव्ह्यू असणार आहे त्यावेळेस जे आपल्याला डॉक्युमेंट न्यायचे तर पहा, ग्रॅज्युएशनवर जर फॉर्म भरायचा असेल तर ग्रॅज्युएशनचे सर्व मार्कशीट न्यायच्या, त्याचबरोबर 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर 10वी 12वीच्या मार्कशीट आणि 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो झालं, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फीस झालं, त्याचबरोबर आपला सिग्नेचर झालं, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागणार आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं
सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे, अमृतसर एअरपोर्टवर, त्याचबरोबर वडोदरा एअरपोर्टवर, त्याचबरोबर चेन्नई एअरपोर्टवर या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। आणि पगारचा जर आपण विचार केला, पहिल्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे 30,000 रुपये महिना यामध्ये भेटणार आहे पहिल्या वर्षी, आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला प्रत्येक महिन्याला जो पगार भेटणार आहे 32,000 रुपये महिना भेटणार आहे, आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना भेटणार आहे। तर ही जी भरती आहे फक्त 3 वर्षासाठी निघाली आहे। 3 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये सर्व्हिस द्यायची आहे आणि 3 वर्षानंतर आपल्याला रिटायरमेंट त्या ठिकाणी केल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि आणखीन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करता येते, एक लक्षात ठेवा। दरवर्षी हे येतच असते एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची भरती। या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। AA कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड, 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया। तर ही संपूर्ण जाहिरात आणि आपलं तर यामध्ये सिलेक्शन झालं, अमृतसर झालं, वडोदरा, चेन्नई ह्या ठिकाणी आपल्याला जॉब करावं लागणार आहे, नोकरी करावं लागणार आहे, कारण की एअरपोर्ट प्लेस ऑफ पोस्टिंग ह्या ठिकाणी आपली पोस्टिंग होणार आहे, हे 3 ठिकाणी। आणि त्याचबरोबर आपल्याला एअरपोर्टवर सिक्युरिटी स्क्रीनर तर त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, म्हणजे जे बॅगा वगैरे त्या ठिकाणी तपासावं लागते, तर ते काही या ठिकाणी लोकांच्या बॅगा आपल्याला तपासावं लागणार आहे आणि एअरपोर्टवरच आपल्याला या ठिकाणी जॉब लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती चालू आहे आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे जे चालूच आहे, तर 9 जूनपासून चालू आहे। 30 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख होती, तर आता मुदतवाढ या ठिकाणी वाढलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीची जी जाहिरात आहे www.aiclas.aero.in या वेबसाईटवरून आपल्याला या भरतीचा फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर आपण AA सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, ग्राउंड नाही, तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे हे इंटरव्ह्यूच्या बेसवर या ठिकाणी होणार आहे। इंटरव्ह्यू यामध्ये आपला घेतला जाणार आहे आणि इंटरव्ह्यूवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, तर पहा, ग्रॅज्युएशनच्या लेवल जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व मार्कशीट, 12वीच्या बेसवर जर तुम्ही सिक्युरिटी असिस्टंटमध्ये फॉर्म भरत असाल तर 10वी 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट हे न्यावं लागणार आहे। कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, त्याचबरोबर सिग्नेचर झालं, त्याचबरोबर अप्लिकेशन फीस, हे सर्व आपल्याला इंटरव्ह्यूच्या अगदी न्यावं लागणार आहे। या भरतीमध्ये इंटरव्ह्यूवर आपलं सिलेक्शन होणार आहे, तर इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर यामध्ये नॉर्मली इंटरव्ह्यू असतं, आपलं घेतलं जातं आणि आपल्याला पगार तो या ठिकाणी भेटणार आहे। पहिल्या वर्षी महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे हा महिन्याला 32,000 रुपये महिना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला, आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना यामध्ये आपल्याला पडणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। तर ही संपूर्ण जाहिरात आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी सिक्युरिटी गार्ड, स्क्रीनर आणि सिक्युरिटी असिस्टंट या पदांसाठी। तर चांगली ही भरती चालू आहे, या भरतीमध्ये पेपर नाही आहे। त्याचबरोबर आपलं जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या बेसवर होणार आहे। नॉर्मली इंटरव्ह्यू आपल्या यामध्ये असणार आहे, नॉर्मली प्रश्न आपल्या रिलेटेडच विचारले जाणार आहे। तर त्या रिलेटेड तुम्ही यूट्यूबवरसुद्धा व्हिडिओ बघू शकता, ढेर सारे यूट्यूबवर व्हिडिओ आहे, एक लक्षात ठेवा। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।